सई, आईंना आत घेऊन चला. आणि काय हो मामी, एका वयस्कर बाईशी वागायची पद्धत मस्त आहे तुमची, खूपच छान. आणि तुम्हाला माहिती का, तुमच्यातलेच सगळे गुण उतरले तुमच्या मुलीत. एक्झॅक्टली सेम. आधी आमच्या घरात आली खोटं बोलून, मग माझ्या आईला त्रास दिला, माझ्या बायकोला त्रास दिला, माझ्या बायकोला घराच्याही बाहेर काढलं तिने. आणि एवढंच नाही तर सरकारी कागदोपत्रांचा पण घोटाळा केलाय तिने. स्वतःच्याच लग्नाचं खोटं सर्टिफिकेट बनवलं होतं हिने. स्टील इतकं सगळं झाल्यानंतर पण आम्ही तिला फक्त घराच्या बाहेर काढलंय. खरं तर तिला पोलिसांमध्ये द्यायला हवं होतं. नाही देवांशराव, तुम्ही पोलिसात द्यायलाच पाहिजे होतं. उगाच थांबलात तुम्ही. काय करू मामा, आमच्या घरच्यांचा चांगुलपणामध्ये आला ना, त्याच्यामुळे वाचली ती. थोड्या चांगुलपणाची तुमच्याकडनं पण अपेक्षा केली होती मी मामी, पण असो. तुम्हाला काय वाटलं हो मामी, तुम्ही रातोरात आईंना घराच्या बाहेर काढून टाकाल? आणि हे सगळं का? तर तुमच्या मुलीला तिच्या चुकांची शिक्षा मिळते म्हणून. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या एकट्या नाही आहेत, मी आहे त्यांच्यासोबत. हवं तर ना आत्ता या क्षणी माझ्या घरी घेऊन जाऊ शकतो मी त्यांना, आणि त्यांची खूप चांगली काळजी घेऊ शकतो, त्यांना एक चांगली लाईफस्टाईल देऊ शकतो. पण मुलीच्या सासरी येणार नाही, त्या माहिती आहे मला. आणि चला मान्य आहे मला की हे घर तुमचं आहे, पण म्हणून तुम्हाला त्यांच्याशी असा वागायचा हक्क अजिबात नाही. नाही म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे या घरातलं सगळं काम त्याच करतात, बरोबर? आय मीन घर क्लीन ठेवण्यापासून स्वयंपाक करेपर्यंत सगळं काम तेच करतात. या व्यतिरिक्त स्वतःपुरती पैसे पण कमवतात. घर खर्च पण त्या आणि मामाच देतात. या व्यतिरिक्त आणखी काय हवंय तुम्हाला? या व्यतिरिक्त पण काय हवं असेल ना, तर दर महिन्याला एक ठराविक रकमेचा चेक देईन मी तुम्हाला. पण इथून पुढे आईंना त्रास द्यायचा नाही सांगून ठेवतो. नाही, तुम्हाला जे वाटतंय तसं काही नाहीये देवांशराव. काय ना, मला अंजलीची इतकी काळजी वाटायला लागली की जरा पारा चढला माझा. जरा सिरियसली. आणि मुळात त्याला काळजी नाही म्हणत, त्याला राग काढणं म्हणतात. आणि मामी, तुम्हाला जर अंजलीची खरंच काळजी असते ना, तर तिच्यावर चांगले संस्कार केले असते. अजूनही वेळ गेली नाही. स्वतःच्या डोक्यात आणि आपल्या मुलीच्या डोक्यात जरा 4 चांगल्या गोष्टी घाला, नाहीतर पश्चाताप करायची वेळ येईल तुमच्यावर.